हॅलो. ए हाय, कुठे बसलास? तू कुठे आहेस? अरे मी बसले रूफटॉप मध्ये, तू कुठे आहेस? अगं मी आलो इथे. ए हो, थांब एक मिनिट. रूफटॉपच्या इथे, पण मला नाही दिसत आहेस. ये लवकर ये वरती. हो ताई, काय झालं ताई? राधिका, राधिका, राधिका इकडे काय करते? आता एक चक्कर याचं नाटक करणार आहे का? राधिका. चल आत घे, आत घे. गॅरी, गॅरी. मी नेतो त्यांना. बस. चल चल पटपट चल. अरे तू मी काय वेडी काय ते उभं राहतो यासाठी? नाटक करते यारी चक्कर येण्याचं. गॅरी पण गेला मागे मागे. रीत सगळा मूड स्पॉइल केला माझा. काय? सावकाश सावकाश. पाणी पिते का? का झालं ग बाई असं एकदम? काय झालं म्हणजे काय कडक उपास करते? आली असेल चक्कर का रे? हो ना. अहो मी चाललो होतो मीटिंगला, ही अचानक माझ्या मागे मागे आली आणि रस्त्यात चक्कर येऊन पडली. अरे पण सुनबाई, तू का त्याच्या मागे मागे गेली? सांगशील का? एक मिनिट गुरु. राधिका बाई, तू बाजारात गेली होती ना, मग याच्या मागे काऊन बर गेली? आई मी बाजारातच जात होते, पण काय पुढे काय? ते समिधा उतरली, दुसऱ्या रिक्षात चढली. म्हणून मला वाटलं का तुला वाटलं मी तुला फसवून तिसरीकडे चाललोय, बरोबर ना? अरे मला विचारायचं तरी काय झालंय? हा, ते तुमचं एक बरं आहे, आधी संशय घ्यायचा आणि मग कारण शोधत बसायची. अरे पण मी काय म्हणतो, सुनबाईच्या हातून चूक झाली असेल, पण तू मला आधी सांग, समिधा गाडीतून का उतरली? अहो बाबा, त्याचं असं झालं की आम्ही जात असताना समिधाला अचानक तिच्या आईचा फोन आला. तिच्या आईला बरं वाटत नव्हतं, म्हणून ती म्हणाली तू आत्ताच्या आत्ता घरी ये. मी समिधाला म्हणालो की बाई, तू आत्ता आईजवळ असणं जास्त गरजेचं आहे, मीटिंगचं आम्ही घेऊ सांभाळून, म्हणून तू उतर आणि जा. म्हणून ती गेली. आता यात काही माझं चुकलं का? नाही, तुम्ही सांगा माझं काही चुकलं असेल. राधिका, अजूनही जर तुम्हाला काही शंका असेल ना, तर मी तिला आत्ता फोन लावतो आणि तुम्ही विचारून घ्या, म्हणजे खरं काय खोटं काय लगेचच कळेल. घे, बोल तिच्याशी. नाही नाही आहो, खरंच नको. आहो राहू द्या ना. नाही नाही, बोल ना. सॉरी, उगाच संशय घेतला. त्याला काही अर्थ आहे का? आधी संशय घ्यायचा आणि मग सॉरी म्हणत बसायचं. अरे पण झालं ना, आता विषय संपवा ना, किती ताणायचा? बाबा मी नाही विषय वाढवत आहे, पण आता तुम्ही तिला सांगा ना. बोलली ना सॉरी. अहो खरंच चुकलं माझं. हे बघा, मला काही हे सगळं मुद्दाम बोलायचं नव्हतं. नाही, कदाचित राधिकाच्या जागी मी असतो तर मलाही असंच वाटलं असतं ना. पण आता एकदा ठेच लागलेला माणूस शहाणा होतो की नाही, मी किती वेळा सिद्ध करत बसायचं हे सगळं. जाऊ द्या ना. बरं ठीक आहे, तू पण हे सगळं मनातून काढ. हा, आणि ते उपास तापास आता दे बरं सोडून, काहीतरी खाऊन घ्या. अहो नाही, आज नाही. उद्या सोडते मी उपास. उद्या? हे बघ, हे काही चालणार नाही. एक तर आपल्याला झेपत नाही, आपल्या प्रकृतीला झेपत नाही, तर कशाला करे. आई, तू काय असेल ते दे बरं खायला, आपण बघू कशी नाही खाती. आई नको ना. खायचं आता. गप गप. खिचडी केली. हा, आणि ते पटकन तीन लेटून लेटून राहा. पकड रे तिला. जा जा, घेऊन ये. आई अहो पण खरंच आता नको ना. पण नाही बीड नाही, गुपचूप बस बरं. आपल्याला अंदाजच नाही हो, रस्त्यात पडली असती, दुसरं काही लागलं असतं तर काय झालं असतं. जरा तरी विचार करत जा. आता काही ऐकणार नाहीये, आता गुपचूप खायचं. उपास तापास बास झाले पण आता. सकाळपासून आई केलंय. दे काय बरं का? नाही, दे मी हा, देतो. घे घे.
बघू बरं कशी नाही खात. अहो नको अजिबात ऐकणार नाही. हा कर. आई सांगा ना. आई सांगा नाही. चल हा कर. चल. आणि मुळात राधिका पाठलाग कशाला करत होतीस तू माझा? काय गरज होती मागे मागे यायची? हा दिसलं का कोणी तुला? नाही नाही कोणी दिसलं तर सांग मला. हा पाहिलं का कुणाला तू? नशिबीने शनायाला नाही पाहिलं तर सगळी वाट लागली असती. बिचारी शनाया वाट बघत असेल. सारखे फोन येत आहेत तिचे. ती सुद्धा उपाशी असेल ना. घे, खा बरं. हो खाते मी आता. चावून चावून खा. काही घाई नाही. हा यार ऐक ना तू तू आधी खाऊन घे ना. तू रडू नकोस. प्लीज यार. यार रडू नको ना. काय करूया? हे तुला माहितीये मला मेकअप मध्ये सगळे एफर्ट म्हणजे गाळणीमध्ये सगळं वाया गेला. गाळणी नाही सनया चाळणी असते. ओरडू नको. ओके ओके सॉरी 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 आय एम रिअली सॉरी. ती राधिका इतकी नाटकी आहे ना. ती एक नंबरची नाटकी. तिने ती खाली आली आणि ती चक्कर येण्याचं नाटक केलं आणि मग ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली. बरं गॅरी तिच्याकडे गेला आणि मग तिला उचललं आणि तिला गाडी वेळ टाकलं. तिला घेऊन गेला आणि मला एक कॉल नाही केलाय त्याच्यानंतर. बरं मी त्याला कॉल करेन आणि फोनच उचलला नाही माझा. हो हो ठीक आहे चिल बेबी. मला 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 असं वाटतं मी आता तिकडे जाऊ आणि बघावं काय चाललंय त्याच्या घरी. नाही घरी नको जाऊ. आय मीन गॅरी अंकलचे आई बाबा आहेत ना तिथे. हा तू एक काम कर. त्यापेक्षा तू त्याच्याकडनं पेनल्टी मार. पेनल्टी तर मी घेणारच आहे. पण तू परत जर का माझ्या गुड फॉर नथिंग सोबत दिसला तर बघ मी काय करणार आहे. काय करणार आहेस? नाही सांग ना काय करणार आहेस. हे बघ ती राधिका त्याची बायको आहे फर्स्ट ऑफ ऑल आणि तू त्याची गर्लफ्रेंड आहेस. मला एक कळत नाही तू तुझी कामं गोड बोलून का करून घेत नाहीस. सतत रडत बसतेस. हे बघ तू जर अशीच त्याच्या डोक्याला कटकट करत राहिलीस ना तर तो कायमचा निघून जाईल त्या राधिकाकडे. चालणार आहे का? नाही चालणार. तू एक गोष्ट समजून घे की गॅरी अंकलला थोडासा वेळ लागणार आहे आणि मुळात त्याच्या घरी आई बाबा आलेत ना त्याचे. त्यामुळे तो घाबरून असा वागतोय तुझ्याशी. हे बघ ट्रस्ट हिम. तो तुला कॉल कर. काय तू माझ्या बाजूने आहेस की त्याच्या बाजूने आहेस? मी साईड नाही घेते बाबा कोणाची. मी तुला फक्त सिच्युएशन समजून सांगते.